दावोस दौऱ्याच्या अगोदर 3 दिवस काही लोकांचे टेप सुरू होते आणि दावोसचा दौरा संपल्यानंतर 3-4 दिवस ती वाजत राहते. आज दुपारी एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेतनं असूया काय असू शकते, जळफळाट काय असू शकतो, हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. माननीय मुख्यमंत्री दावोसला गेले होते, त्यांना मला क्रिटिसाइज करायचं नाही असं देखील त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. परंतु जे ट्विटरवरनं त्यांना जे काही उद्योजकांबरोबर झालेले एमओयू बघायला मिळाले त्याच्यावर त्यांचा आक्षेप होता. मी एका दिवसात आलो त्याच्यावर देखील त्यांचा आक्षेप होता. मी मफलर किती छान घालतो याच्यावर देखील त्यांचा आक्षेप होता. मी जॅकेट कुठचं घालतो याच्यावर देखील आक्षेप होता. तर याच्यानंतर मफलर आणि जॅकेट मी दरदिवशी कुठचं वापरावं हे त्यांना विचारून मी आता ते कपडे घालायला सुरुवात करणार आहे. मुद्दा असा आहे की चेहऱ्यावर जळफळाट आणि असूयतेचं चित्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं. पत्रकार परिषदेची सुरुवातच माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदापासून सुरुवात झाली. पण मला असं वाटतं की टीका करणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीला ते 1,10,000 मतांना निवडून आले आणि टीका करणारे फक्त 6,000 मतांना निवडून आले. एखादी फेरी जर त्या मतदारसंघामध्ये झाली असती तर ते 60,000 मागे गेले असते. त्याच्यामुळं जे नेतृत्व सर्वमान्य आहे, जी व्यक्ती 1,00,000 मताच्या फरकानं निवडून येते त्यांना घटनाबाह्य म्हणणं म्हणजे मला काही लोकांच्या आकलेशी कीव करावीशी वाटते. पण ते जर घटनाबाह्य होते मग आताचे मुख्यमंत्री काय त्याचा देखील खुलासा झाला पाहिजे. ईव्हीएमचं काय झालं याचं देखील खुलासा झाला पाहिजे. कारण हे सरकार येत असताना ईव्हीएम मुळे आलं. कालच्या भाषणात देखील ईव्हीएम वर बोलण्यात आलं. पण त्या मुख्यमंत्र्यांवर बोलत असताना ईव्हीएम मुळे आलेत की ईव्हीएम मुळे नाही आलेत हे भेटीअंती त्यांना सांगितलं पाहिजे ना. एकीकडे केंद्रातले आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करायची, अमित शाह साहेबांवर टीका करायची आणि इथे येऊन देवेंद्रजींना भेटायचं हे लॉजिक तुम्हाला पण कळत नसेल. म्हणजे इकडे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही बीजेपीच्या विरोधामध्ये बोलतो, केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्ये बोलतो असा आभास निर्माण करायचा आणि पुन्हा चेंबरमध्ये जाऊन एनटी चेंबरमध्ये जाऊन देवेंद्रजींची भेट घ्यायची. आता माझ्या समोर असा एक प्रश्न पडलेला आहे की काल एवढी टीका नरेंद्र मोदी साहेबांवर अमित शाह साहेबांवर केल्यानंतर दावोसवरनं आता ज्यावेळी देवेंद्रजी येतील त्यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी कुठच्या तरी मतदारसंघातला विषय घेऊन जातात का हे देखील मला बघितलं पाहिजे आणि देवेंद्रजी त्यांना वेळ देतात का हे देखील आम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वावर बैठकांमधनं सभांमधनं वाटेल त्या थराला जाऊन म्हणजे काल तर वाघ नखानं कोतळा काढू इथपर्यंत ते आलेले आहेत. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की वाघ नखानं कोतळा काढू, गद्दार या शब्दाशिवाय त्यांचं जे मुखपत्र आहे हे चालू शकत नाही. आणि काल देखील मी सांगितलं की वाघ नखाला 2 परंपरा आहेत. एका सभेतनं असं सांगितलं जातं की वाघ नखानं कोतळा काढू, तर दुसऱ्या सभेतनं दाखवलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं परदेशांमध्ये जी होती ती माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे हा 2 नेतृत्वांमधला फरक आहे. पण आज जो दावोसच्या बाबतीमध्ये आकांडतांडव करण्यात आला, जळफळाट करण्यात आला, जी असूया चेहऱ्यावरनं दिसत होती ती पहिली म्हणजे एवढे जे एमओयू झालेले आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा खोटा प्रयत्न आज करण्यात आला. 15,70,000 कोटीचे प्रकल्प आणि गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री म्हणून मी असेल, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री असतील आणि आमचं प्रशासनातले सगळे अधिकारी असतील यांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळेच आज 15,70,000चे एमओयू हे महाराष्ट्रासाठी होऊ शकले. दुसरी महत्वाची गोष्ट गौप्यस्फोट त्यांनी असा केला की मी पॅव्हिलियनच्या उद्घाटनाला नव्हतो, मी मुख्यमंत्र्यांच्या नंतर पोहोचलो. खरोखरच त्यांना ब्रीफिंग करणारा जो कोण माणूस आहे किंवा जी कोण व्यक्ती आहे ती फार कमकुवत आहे, फारच कमकुवत आहे. आणि अशा स्वतःला नेत्या बनवणाऱ्या माणसाकडे सोर्स देखील चांगले असले पाहिजे, रिसोर्सेस देखील चांगली असली पाहिजे. मी पॅव्हिलियनच्या अगोदर उद्घाटनाच्या अगोदर 5 मिनिटं त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं. त्याचे फोटोग्राफ्स देखील मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये आहेत. आणि आमच्या पॅव्हिलियनचं उद्घाटन म्हणण्यापेक्षा इंडिया पॅव्हिलियनचं उद्घाटन हे देवेंद्रजींनी केलं. त्यांच्यासोबत मी होतो, तामिळनाडूचे उद्योगमंत्री होते आणि केंद्रातले
सेक्रेटरी होते, हे आम्ही 4-5 जणांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर भाषणं झाली, त्याचे देखील फोटो आहेत. त्याच्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, या संदर्भामध्ये काही लोक माहीर झालेली आहेत. दुसरं त्यांनी सांगितलं की मी एका दिवसात परत आलो. मी 19 तारखेला रात्री इथनं निघालो, 20 तारखेला तिथे पोहोचलो. पॅव्हिलियनच्या उद्घाटनाला मी उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या एमओयूना मी उपस्थित होतो. तिसऱ्या दिवशीच्या सगळ्या एमओयूना मी उपस्थित होतो आणि एमओयू संपल्यानंतर माझं काम संपलं. मी रात्री विमानतळावर आलो आणि विमानतळावरनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जयंती असल्यामुळं, ती प्रायोरिटी असल्यामुळे त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेबांचे विचारच सोडलेले आहेत, त्यांना कदाचित जयंतीची तारीख माहिती आहे की नाही, हे पण एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि मला अभिमान आहे आणि गर्व आहे की 3 दिवसाचा कार्यक्रम करून फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं मीडिया इंटरॅक्शन होतं आणि त्या इंटरॅक्शन मध्ये राहावं की वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीला जावं, हे 2 प्रश्न माझ्यासमोर होते. तर मीडियाला इंटरॅक्शन करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, ते सरकारचे प्रमुख आहेत आणि तिथं मी थांबण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीला इथं पोचावं ही मला प्रायोरिटी वाटली आणि मी 23 तारखेच्या कालच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित होतो. त्याच्यामुळे आज जे काही सांगितलं गेलं की महाराष्ट्रातले उद्योजक त्या ठिकाणी जाऊन एमओयू करतायत, काय फरक पडतो? महाराष्ट्रातल्या एखाद्या उद्योजकानं दावोसमध्ये जाऊन जागतिक प्लॅटफॉर्मवर जर महाराष्ट्राचं नाव पुढं केलं तर त्याच्यामध्ये कोणालाही दुःख असण्याचं काही कारण नाही. कारण शेवटी महत्वाची गोष्ट अशी आहे की दावोसचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो आहे, हे जगाचं व्यासपीठ आहे आणि त्या जगाच्या व्यासपीठावर जर मी महाराष्ट्राला प्रेझेंट करत असू, तिथे जाऊन आम्ही एमओयू करत असू, तर मला असं वाटतं की अतिशय महत्वाची बाब महाराष्ट्रासाठी आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये 15,70,000 कोटी हे प्रकल्प आले, त्याची 95% आम्ही अंमलबजावणी करू, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असताना अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद घेऊन टीका टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे, याचा विचार आता जनतेनं करणं आवश्यक आहे. त्याच्यावर बोलले की मी मफलर घालून होतो, मी जॅकेट घालून होतो. म्हणजे एखाद्याचं जळफळाट किती असू शकतो, एखाद्याला स्वतःला दावोसला जायला मिळालं नाही हे दुःख किती मोठं असू शकतं. आता माझ्या मफलरवर ते आलेले आहेत. आता मी ठरवलंय की मफलर घातल्यामुळे ते चिडतात, त्याच्यामुळे उद्यापासून मफलरच घालून फिरायचा असा निर्णय घेण्याच्याही मनस्थितीमध्ये आहे आणि ती पत्रकार परिषद सकाळी 9:30 वाजता घेण्याच्या पण देखील मनस्थितीमध्ये आहे. मला असं वाटतं की राज्यकर्ते म्हणून काम करत असताना किंवा विरोधक म्हणून काम करत असताना वैयक्तिक पातळीवर येऊन टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही पॉलिसीवर बोललं पाहिजे. 15,70,000 कोटीचे प्रकल्प आलेत की नाही हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून द्या. वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून द्या. बीडीपी गुजरातला गेला हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून द्या. किंवा एअरबस इथं आलेला दुसरीकडे गेला हे तुम्ही सिद्ध करून द्या. हे तुम्ही काही सिद्ध करत नाही. व्हाईट पेपर जो विधान भवनामध्ये काढला त्याच्यावर तुम्ही कोणच त्या ठिकाणी बोलत नाही. बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये मॉरल क्रिएट करण्यासाठी आपण जी काही उठाठेव करता, मला हीच विनंती आदित्यजींना करायची आहे की सरकारमधनं काही गोष्टी खरोखरच जाणीवपूर्वक चुकत असतील तर विरोधक म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं किंवा आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं मी समजू शकतो. परंतु आकसापोटी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या आकसापोटी, त्यांच्यासोबत आम्ही काम करतो म्हणून आमच्या आकसापोटी महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही रणनीती आखली जाते ती कुणी करू नये. कारण मी वारंवार सांगितलंय, उद्योजकांबद्दल एवढा कळवळा जर आहे तर याच महाराष्ट्रानं 3.5 वर्षापूर्वी सचिन वाझेनं मुकेश अंबानींच्या घराखाली ठेवलेली जिलेटिन देखील बघितलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्योग जगताला बदनाम करताना खर्च झाला. मी काल देखील सांगितलं की खर्च झाला ठीक आहे ना, दावोसला जाताना खर्च होतो, पण तो अनाठाई होऊ नये याची देखील दक्षता आम्ही घेतलेली आहे. आणि त्याच्या अगोदर आम्ही 3 वेळा जायच्या अगोदर, म्हणजे 4 वर्षापूर्वी असेल, असंच एक महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे दावोसला गेलेलं होतं. त्याच्यामध्ये उद्योग मंत्री होते, मुख्यमंत्री नव्हते, उद्योग मंत्री होते, पर्यावरण मंत्री होते, त्याच्यानंतर एनर्जी मिनिस्टर होते, OSD होते. पण ते होते म्हणून आम्ही कधी टीका टिप्पणी केली नाही. शेवटी गुंतवणूक आणणं
हे जर ब्रीद घेऊन कोण काम करत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मला पत्रकार परिषदेनं सांगायचं आहे की जे एमओयूज आम्ही केले हे शाश्वत एमओयू आहेत. त्याच्यामध्ये एफडीआय आहे. एफडीआय किती असते हे मला सांगण्याची काही आवश्यकता नाही, ते आरबीआय जाहीर करेल. याच्यामध्ये काही प्रोजेक्ट सुरू झालेत असं त्यांनी सांगितलं. सिडकोचे, एमएमआरडीएचे काही प्रोजेक्ट सुरू झालेत. मी म्हणून सांगितलं की काही लोक जी आहेत ही त्यांना चुकीची माहिती पुरवत आहेत आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. त्याच्यामुळे चुकीची माहिती जर कोण देत असेल, काही आमच्याकडनं जात असेल कुणाकडनं तरी, तर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवू नये. कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राच्या युवकांचा आणि युवतींचं हित दडलेलं आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी ही सगळी गुंतवणूक या ठिकाणी महत्वाची आहे आणि ही गुंतवणूक महत्वाची असल्यामुळंच या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होणार आहे. याची नोंद प्रत्येकानं घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की खासदारकीच्या निवडणुकीला संविधान बदलणार आहे हा फेक नरेटिव्ह, मुस्लिम बांधवांमध्ये फेक नरेटिव्ह, उद्योग केले म्हणून विधानसभेमध्ये फेक नरेटिव्ह, पण विधानसभेमध्ये उद्योग केले या फेक नरेटिव्हचा काही देखील उपयोग झाला नाही. याची जाणीव त्यांना असल्यामुळं मला त्यांना एकच सांगायचं आहे की आलेल्या प्रकल्पाचं एक्झिक्युशन कसं करायचं, त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत जर काही तुमच्या शंका असतील तर मी देखील उद्योग मंत्री म्हणून त्या शंका दूर करायला तयार आहे. नक्की एमओयू किती झाले हे जर त्यांना पाहिजे असतील तर त्यांनी यावं. एमओयू कसे झाले, कुठं झाले, कशासाठी झाले, जागा अलॉटमेंट झाली की नाही, या मी शंका दूर करू ना. अंबादास दानवे साहेबांनी देखील सांगितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये मला न सांगता काही एमओयू झालेले आहेत. माझी देखील अंबादास दानवे साहेबांना विनंती आहे, ते माझे चांगले मित्र आहेत, ते नाईलाजाने हे बोलतायत, मला माहिती आहे त्यांच्या मनात काय हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे जास्त त्याच्यात मला काय बोलायचं नाही. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी एखादं पत्र देऊन बैठकीची मागणी केली तर त्यांना सन्मानपूर्वक बोलून त्यांच्या नेत्यांनी जे काही गैरसमज निर्माण केलेले आहेत ते मी दूर करू शकतो. ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना जर काही खुलासे पाहिजे असतील त्यांनी येऊन मिटिंगला बसावं, त्यांच्या आम्ही काही जे शंका असतील त्या दूर करू शकतो. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणी आमच्याकडे येणार नाही, कोणी आम्हाला पत्र देणार नाही. दिलं तर आम्ही नक्की त्यांच्याशी संभाषण करू, नक्की संवाद साधू, परंतु याच्यात पुढं काय जाईल असं मला वाटत नाही. फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरच टीका करणं, त्यांना बदनाम करणं, त्यांना घटनाबाह्य म्हणणं. म्हणूनच पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं की ते 1,10,000 मतांना निवडून आलेले आहेत आणि टीका करणारे फक्त 6,000 मतांना निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीतला हा एक भाग आहे. लोकशाहीतले जे निर्णय घेतले ते महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलेले आहेत आणि त्याचा आउटपुट आम्हाला विधानसभेमध्ये मिळालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो फोटो आहे हा महत्वाचा आहे. पॅव्हेलियनचं उद्घाटन करताना देवेंद्रजी आहेत, सेंट्रलचे सेक्रेटरी आहेत, मी आहे आणि तामिळनाडूचे उद्योग मंत्री आहे. आणि हे ट्विट स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे. त्याच्यामुळं मी दावोसला कधी गेलो, 1 दिवस राहिलो का, 24 तास राहिलो का, ह्याच्यापेक्षा आम्ही महाराष्ट्रासाठी काय आणलं हे बघितलं पाहिजे. आणि मी 1 दिवस अगोदर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या जयंती निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आलो. याचा अभिमान आणि गर्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना 95,000 कोटीचे जे प्रकल्पाचे एमओयू झाले ते देखील महाराष्ट्रातलेच होते ना. मी काय सांगितलं तर त्यांचा दोष नाही. महाराष्ट्रातला इंडस्ट्रीज ज्यावेळी दावोसला जातो तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. सगळ्या देशातल्या विदेशातल्या कंपन्यांचे सीईओ आणि मालक त्या ठिकाणी आलेले असतात. अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर महाराष्ट्राचे एमओयू झाले तर महाराष्ट्र राज्य हे जागतिक स्तरावर उद्योगांना पाठिंबा देणारं एक राज्य आहे. हे वातावरण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय चूक 4 वर्षापूर्वी ते पण गेले होते ना. त्याच्या अगोदर सांगतो, त्याच्या अगोदर 2016 पासून ही प्रथा सुरू झाली, 2015-16 पासून बहुतेक ही प्रथा सुरू झाली. त्यावेळी देखील महायुतीचं सरकार होतं. त्यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये हे पण होते. त्यावेळी देखील 4-5 दावोसचे दौरे झालेले आहेत. त्यावेळी देखील देवेंद्रजी गेलेले आहेत. परंतु सगळ्यात मोठा वाईट वाटण्यासारखा त्यांना भाग कुठचा आहे तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ते दावोसला जातात आणि त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी म्हणून मी जातो किंवा आता मी गेलो. ही खरी पोटदुखी आहे. अनेक एमओयू अधिकारी होते, एमओयू साईन झाले, मात्र एकनाथ शिंदेना घेऊन गेले नाही. त्यांना निमंत्रण होतं का किंवा तसा प्लॅन होता का, नाही ते रुसून गावाला गेले.
तर मला असं वाटतं की ह्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे अशातला भाग नाही. कारण ज्या स्टेटमेंटला आगापिछाच नाही त्याच्यावर कशासाठी बोलावं. मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून आमचे सेक्रेटरी अनबलगन जे आहेत त्यांनी देखील विनंती केलेली होती की आपण यावं. परंतु त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि माझे सहकारी उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत आहेत, त्याच्यामुळे मला काही यायची आवश्यकता नाही, ही भूमिका त्यांनी घेतली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पडद्यामागं काय झालंय हे माहिती नसताना उगाचच काहीतरी वेगळं सांगायचं आणि त्याची ब्रेकिंग करायची ही काही लोकांना सवय झाली. दावोसमध्ये होणारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जागतिक व्यासपीठ, आता जे आपण एमओयूज बघतो ते 15,70,000 कोटींचे आहे. तर यापैकी ऍक्च्युअल परदेशी गुंतवणूक भारतात किती आली किंवा महाराष्ट्रात किती आली याची काही तुम्ही आकडेवारी देऊ शकता? मी साधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे एमओयू आहे. एमओयू झाल्यानंतर 3 वर्षाचा कालावधी हा इंडस्ट्री एस्टॅब्लिश होण्यासाठी लागतो. लँड अलॉटमेंट असते, इन्सेंटिव्ह असते. पण यावेळेचं तुम्हाला अजून एक सकारात्मक पाऊल सांगतो की आम्ही अनेक कंपन्यांना ऑलरेडी इन्सेंटिव्ह दिलेला आहे, इन्सेंटिव्ह मान्य केलेला आहे. त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये प्रपोजल आलेली होती. उदाहरणार्थ लॉइड्स कंपनी घ्या, उदाहरणार्थ JSW घ्या, या सगळ्या लोकांना जे जे काही पाहिजे त्याचं प्रिपरेशन आम्ही रेडी केलेलं आहे. जागा देखील देण्याच्या संदर्भातले निर्णय आपण झालेले आहेत. परंतु एमओयू हे दावोसला झाले. आता याच्यामध्ये प्रक्रिया ही 3 वर्ष चालते, 3-4 वर्ष, कारण शेवटी बिल्डिंग बांधायची आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, एनओसीज घ्यायचे आहेत. आणि अजून एक आनंदाची बाब मी आपल्याला सांगतो की हे आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग 8 दिवसानंतर एक इतकं अभिनव पाऊल टाकतोय. एक पोर्टल आम्ही तयार करतोय मैत्रीचं, आणि त्या मैत्रीच्या पोर्टलमध्ये एखादा अर्ज उद्योजकांना केल्यानंतर तो कुठच्या अधिकाऱ्याकडे आहे, किती दिवस राहिलाय, तो अधिकाऱ्यानं इतके दिवस का ठेवलाय, हे देखील ट्रॅक होणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ज्यावेळी उद्योजकांना आम्ही सुविधा प्राप्त करून देतो तर त्यांना त्रास देण्याचा एक प्रश्न येत नाही. मी अनेक अशी उदाहरण तुम्हाला सांगेन की दावोसला गेल्यानंतर आम्हाला ऐकायला मिळतात की आलेल्या कंपन्या 3 वर्षापूर्वी आलेल्या कंपन्या घाबरून परत गेलेल्या आहेत काही बैठकांनंतर. त्या बैठकांचे रेफरन्सेस पण पाहिजे तर मी तुम्हाला देतो. जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला गेल्यानंतर सगळे इंडस्ट्रीज भेटतात, पण ते सांगतात आम्ही 4 वर्षापूर्वी येणार होतो, पण 4 वर्षापूर्वी आम्ही ह्यांना भेटलो, त्यांना भेटलो, त्यांनी डायरेक्ट असं केलं, तसं मागितलं. घाबरून पाहिलेल्या अनेक कंपन्या आहेत. पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सुरू झालं तरी तुम्ही बघा ना, पहिल्या वर्षी यांच्या वेळी जे 80-90 हजार कोटीचे गुंतवणूक येणार होती ती 1,37 कोटीवर गेली. दुसऱ्या वर्षी 3,70,000 कोटी दावोसला आणि 2,00,000 कोटी महाराष्ट्रामध्ये, अशी 5,70,000 गेली. यावेळी ती 15,70,000 कोटीवर गेली. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी विक्रमी एमओयू करण्याची प्रथा त्यांनी पाडून ठेवली होती ती देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कंटिन्यू झाली. ऍक्च्युअल प्रश्न असा आहे की 15,70,000 कोटींचे एमओयू झाले, बरोबर. यापैकी कागदावर अनेक कंपन्या भारतीय दिसतात. तर माझा विचारायचा मुद्दा हा आहे की तुम्ही असं म्हणतात की ती पुढच्या काळात येणार, पण अशी किती गुंतवणूक महाराष्ट्रात? नाही, मी तेच सांगितलं. याच प्रश्नाचं उत्तर मी दिलं की ज्या कंपनीचा उदाहरणार्थ JSWचा 3,00,000 कोटीचा करार झालेला आहे, त्यांचं प्रपोजल जाऊन ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये परकीय गुंतवणूक आहे हे ठामपणाने मी सांगतो. ती किती % आहे, त्याची अमाऊंट काय, हे RBI जाहीर करणार आहे. ते अधिकार मला नाही आहेत. पण ती परकीय गुंतवणूक असल्यामुळेच आम्ही दावोसला त्याचे एमओयू केलेले आहेत. आणि प्रत्येक जो प्रकल्प आहे, एक मला असं वाटतं की 2-4% जर सोडले तर बाकी सगळ्या प्रकल्पामध्ये FDI आहे. आणि तो किती आहे, कशा पद्धतीनं आहे, हे सगळं RBI जाहीर करेल ना. दुसरं ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल मी तुम्हाला सांगतो की ते मान्य करायला पाहिजे. काही लोक मान्य करत नाहीत. या 6 महिन्यामध्ये परकीय गुंतवणूक 1,13,000 कोटी रुपये महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 बनलाय FDI मध्ये. आता हे काय माझ्याकडचे कागद नाही आहेत ना. त्याच्यामुळे हे सगळं बघितलं पाहिजे, ह्याचा सगळा विचार केला पाहिजे आणि काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. राजकारणासाठी दररोज उठून राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जर चांगले उद्योग येत असतील, चांगल्या काही घटना घडत असतील तर सांघिकपणाने विरोधक म्हणून सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. आणि एकच व्यक्तीला टार्गेट करून राजकारणामध्ये स्वतःचं दुकान चालवण्यापेक्षा विविध काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करून विरोधक म्हणून जर आमच्याशी चर्चा केली तर आम्ही देखील त्यांना दूध का दूध पाणी का पाणी करून सगळे एमओयू दाखवायला तयार आहोत.
टावर्सची करा म्हणजे त्यात आतापर्यंत इम्प्लिमेंटेशनचा जो रेट आहे तो किती आहे? मला त्याच्या पुढे जाऊन आपल्याला एक विनंती करायची आहे. आपण सगळे पत्रकार सहकारी आहात म्हणून प्रत्येक गोष्ट आमच्या पत्रकार परिषदेवर तुम्ही विश्वास ठेवता की मी असं बोललो म्हणून माझं खरं आहे त्यानं माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की मागच्या वर्षी जे एमओयू झाले त्यातले काही प्रकल्पाची कामं नवी मुंबईमध्ये सुरू आहेत, काही प्रकल्पाची कामं पुण्यामध्ये सुरू आहेत, काही प्रकल्पाची कामं सुप्यामध्ये सुरू आहेत. तर तुम्ही अशा 3-4 टीम तयार करून माझ्यासोबत द्या, आम्ही तिथं जाऊ. उदाहरणार्थ जेम्स अँड ज्वेलरी 50,000 कोटीचा मागच्या वेळेचा आमचा एमओयू आहे, आपण जाऊ ना. जेम्स अँड ज्वेलरी सुरतला घालवली म्हणून सांगणं फार सोपं आहे, पण देशातलं सगळ्यात मोठा इंडियन ज्वेलरी पार्क जो नवी मुंबईमध्ये होतोय त्याचं काम सुरू झालेलं आहे, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे ना. म्हणजे तुमच्या नजरेत येईल की मी खरं बोलतोय की समोरचा खरं बोलतोय. माझं तर आव्हान आहे आपल्याला, कारण बाकीच्यांना किती दाखवलं तरी त्यांना ते पटणारच नाही. ते गेल्यानंतर काही दिसलं नसल्यासारखंच सांगणार आहे. मला आपण चला ना, मी तोंडानं सांगण्यापेक्षा हुंदाईचा प्रकल्प पुण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की नाही आपण बघायला जाऊ. तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट करा. रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला असलेला कोका कोलाचा प्रकल्प हा प्रोडक्शन पर्यंत आलाय की नाही बघा. गडचिरोलीला माझ्याबरोबर चला. लॉईड कंपनीनं 45,000 कोटीचा जो एमओयू केलेला आहे त्याचं काम सुरू झालंय की नाही बघा. सुनील जोशी म्हणून दुसरे जे उद्योजक आहेत त्यांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला स्वतः देवेंद्रजी होते उपमुख्यमंत्री म्हणून, त्यावेळी अजितदादा होते आणि मी होतो. तो प्रकल्प सुरू आहे का बघा. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर होतील. कारण आता जरी मी तुम्हाला किती सांगितलं 95% नाही 100%, तर उद्या परत प्रेस कॉन्फरन्स होणार, तुमच्या मनामध्ये परत शंका येणार काहीतरी गडबड आहे. त्याच्यापेक्षा माझं आपल्याला विनंती आहे, आव्हान नाही, माझी आपल्याला विनंती आहे, सेक्टर वाईज या प्रकल्पांचा आपण सर्वे करू आणि मग तुमच्याकडे ते व्हिज्युअल्स येतील. मग तुम्ही माझी पत्रकार परिषद घ्या आणि समोर ज्यांची पत्रकार परिषद घ्या. एवढं पारदर्शकपणाने मी सांगतो. आता याच्या पलीकडची पारदर्शकता अजून काय असेल मला माहित नाही. मॅडम श्वेतपत्रिका ऑलरेडी काही लोकांना नाही श्वेतपत्रिका जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच आपण काढू शकतो ना. मुद्दा असा आहे की त्यांनी ज्या टीका केलेल्या होत्या त्याची श्वेतपत्रिका काढून झाली ना, त्याच्यावर कोण काही तिकडे बोललंच नाही सभागृहामध्ये. त्याचा अर्थ सभागृहामध्ये सभागृह हे पवित्र सभागृह आहे, त्या पवित्र सभागृहामध्ये माझ्यावर हक्कभंग आणला पाहिजे होता. मी जर कुठे केलं असलं तर कुणीच काय आणलं नाही. तर मी जे सांगितलेला पर्याय जो आहे तो मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने योग्य वाटतो. तुम्ही एक टीम करून मग त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद होईल त्याच्यात गंमत असेल ना, मी खोटं बोलतोय की कोण खोटं बोलतोय. यात एक रोजगार निर्मिती हा मुद्दा आहे. यंदा एमओयूज मधून साधारण 16 लाख रोजगार निर्माण होतील असं सांगितलंय. जे गेली 2 वर्ष तुम्ही उद्योग मंत्री आहात त्या एमओयूज मधून किती रोजगार निर्माण झाले याची काही आकडेवारी? आज मी तुम्हाला 5 लाख सांगितले, बरोबर आहे. तुम्ही 5 लाख माझ्यावर विश्वास ठेवून 5 लाख झाले. माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे ना, या सगळ्या पत्रकार परिषदेचं उत्तर मी तुम्हाला फील्डवर नेऊन देतो ना. हुंदाईच्या प्रकल्पामध्ये प्रकल्प चालू झाल्याशिवाय परमनंट जॉब मिळणार नाही, पण प्रकल्प त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चालू असताना कशा पद्धतीनं सुपरवायझर तिथे लागलेले आहेत, कोण काम करतंय. आता पुढच्या 2-4 दिवसामध्ये जो 700 कोटी रुपयाचा आम्ही एक आईस्क्रीमचा एमओयू केला होता, हॅमनोर म्हणून कुठचं तरी एक हॅममोर, त्याचं उद्घाटन आहे. माझं म्हणणं तुम्ही पण या आणि जे टीका करतायत त्यांना पण आईस्क्रीम खायला बोलवा ना. मुद्दा असा आहे की तिथे गेल्यानंतर आता रोजगार म्हणजे काय, फक्त नोकरी मिळणं म्हणजे रोजगार नाही. त्याच्या ज्या कोल्ड स्टोरेज व्हॅन आहेत त्या कोणाला मिळणार आहेत चालवायला? स्थानिकांना. त्याची डिस्ट्रीब्युटरशिप कोणाला मिळणार आहे? स्थानिकांना. त्याच्यामध्ये जे आईस्क्रीम बनवणार आहेत ते देखील स्थानिक आहेत. दूध ज्यांच्याकडनं परचेस करणार आहेत ते देखील स्थानिक आहेत. त्याच्यामुळे अशा कंपन्या आलेल्या आहेत आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आणि विनंती आहे की काय होतंय की रोज रोज पत्रकार परिषदच होते, आम्ही इकडे घेणार ते तिकडे घेणार. त्याच्यापेक्षा असा एक कार्यक्रम बनवू की खरोखरच उद्योग मंत्री बाबा खरं बोलला की खोटं बोलला. मी सांगितलं ना, कधी पण चला, पण त्यांच्या चष्मातनं त्यांना नाही तर नुसती लँड दिसायची, काही इन्फ्रास्ट्रक्चर दिसायचंच नाही. माझी तयारी आहे. माझं आजही आव्हान आहे अंबादास दानवेजींना. काल त्यांनी जे ट्विट केलं होतं की मागच्या एमओयू काय झालं, मी तुम्हाला 2 वर्षामध्ये जे एमओयू झालेले आहेत त्याचं काय काय झालं ते कागदावरची वस्तुस्थिती देखील दाखवतो आणि त्याच्यातले किती प्रोजेक्ट
हे सुरू होण्याच्या मार्गावर ते देखील दाखवतो. आता मला असं वाटतं की एवढं सांगितल्यानंतर आता तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. चला पुण्याला, चलो नवी मुंबई, चलो नागपूर, असं तुम्ही केलं पाहिजे. हे सुरू असताना तुम्ही डाऊस मध्ये होतात आणि वेगळे राजकीय प्रत्यारोपही झाले की काही शिवसेना युनिटीचे आमदार खासदार संपर्कात आहेत. तर असे काही एमओयूज आमदार खासदारांबरोबर शिवसेना युनिटीच्या पुढच्या काळात काही सामंजस्य दिसणार आहे? मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत मी माझं वक्तव्य परवा देखील केलं की तुम्ही देखील 5वी 6वी मध्ये होता, मी देखील 5वी 6वी मध्ये होतो. आपल्या बाजूचा मुलगा जो बसायचा त्याला आपण भांडण लावण्यासाठी काय करायचं, ते तो तुझ्याकडे बघत नाही बघ, तो तुझ्यावर येत नाही बघ, त्यानं डबा खाल्ला बघ, हे बालिश मला असं वाटतं की राजकीय सगळे विषय आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की माझ्यामधलं आणि आमच्या सगळ्या आमदारांमधलं आणि शिंदे साहेबांमधलं जे बॉन्डिंग आहे हे प्रचंड कॉन्क्रीट बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे असे हे बालिश खेळ करून त्यांच्या मनामध्ये गैरसमज होणार नाही, माझ्या मनामध्ये देखील गैरसमज होणार. आणि मी काल सांगितलं ना, त्याला तुम्ही काही ऑपरेशन शिवधनुष्य म्हणा, ऑपरेशन टायगर म्हणा, मी तुम्हाला काल रात्री सांगितलं होतं की आज मी रत्नागिरीमध्ये जाऊन काही पक्षप्रवेश करून घेणार. आज जवळजवळ जिल्ह्यातल्या 350 उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शाखा प्रमुखापासून आज केला ना प्रवेश. आज अनेक ठिकाणी बातम्या देखील आलेल्या आहेत आणि मी हे देखील तिथं सांगितलं. आणि मी हे कॉम्पिटिशन म्हणून सांगत नाही, शेवटी हे ऑपरेशन नाही आहे. ज्यावेळी सगळ्यांना आता कळायला लागलं की खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे कोण आहेत, तर ही शिवसेना आहे ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. 15 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरीमध्ये आहेत. मी सांगितलेला शब्द जर खरा झाला नाही तर परत मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही. 15 फेब्रुवारीला साहेब कोकणाच्या दौऱ्यावर आहेत, तिथं देखील मोठे प्रवेश होत आहेत. आहेत ना, मी परत तेच सांगतोय, मी त्या गोष्टीवर ठामच आहे. माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, काही सहसंपर्क प्रमुख आहेत, काही संपर्क प्रमुख आहेत, काही जिल्हा प्रमुख आहेत, काही माजी जिल्हा प्रमुख आहेत, काही माजी आमदार आहेत, काही माजी सभापती आहेत. आम्ही सांगतो ना, आजही रेकॉर्डवर सांगतो, काही माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आणि मी हे देखील सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचं जे बॉन्डिंग यांच्याशी देखील तयार झालेलं आहे. या बाकीच्यांनी प्रयत्न करून बघावे ना की 15 तारखेला प्रवेश करतात की नाही. आज ते आजचं देखील मी काल सांगितलं होतं की ह्यांना थांबवा. कोण कोण नाही, मी त्याच्यावर भास्कररावांच्या बाबतीमध्ये परवा त्यावेळी एकच बोललो की त्यांनी जे काही काँग्रेस शिवसेनेची काँग्रेस झाली असं म्हटल्यानंतर तर मी असं सांगितलं की हीच वेळ त्यावेळी आमच्यावर आलेली होती म्हणून आम्ही उठाव केला होता. ते जिल्ह्यातले सिनियर लीडर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. उदयजी, काल मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहेत की महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जातात. आता स्वबळावर लढल्या जातील की जाणीवपूर्वक त्यांना बाजूला केलं जातंय, हा एक फार मोठा आत्मचिंतनाचा विषय आहे. कारण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं मुस्लिम बंधू भगिनींचं मतदान हे युबीटीला झालं आणि नंतर युबीटी पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना असं वाटायला लागलं की ही वोट बँक आपली आहे, पण ती खऱ्या अर्थानं काँग्रेसची वोट बँक होती. आणि काँग्रेसवाल्यांना देखील वाटायला लागलं की आमची खरी वोट बँक जी आहे ती युबीटीकडे जायला लागली. त्याच्यामुळं ते स्वतःहून स्वबळावर लढतायत की हिंदुत्वाचा जो विचार होता तो बाजूला गेला असं मुंबईमध्ये चित्र निर्माण होऊ नये म्हणून की काँग्रेसवाल्यांनी सांगितले बाबा आता बस, आमची वोट बँक तुमच्याकडे ट्रान्सफर होते, आमची वोट बँक आमच्याकडे द्या, तुमचं तुम्ही काय ते बघा, असं पण असू शकतं. थँक्यू. आपको लेकर के टीका टिप्पणी की जा रही है कि दो मंत्री आप जो है उस पूरे प्रोग्राम में रहे नहीं और पहले दिन के दौरे के बाद वापस लौट आए. ये उसका प्रूफ है. जब पैवेलियन का उद्घाटन इनॉग्रेशन हो रहा था तब मैं सीएम साहब से पहले वहां पहुंचा था. 20 तारीख थी वो, 19 तारीख को मैं यहाँ से गया था. 20 तारीख को जब पैवेलियन का उद्घाटन हुआ तब वहां मौजूद था. दूसरे दिन भी सब जो एमओयूज हो रहे थे तब भी मैं मौजूद था. तीसरे दिन भी मैं मौजूद था. तीसरे दिन रात में मैं निकल के आया क्योंकि 23 तारीख ठाकरे जी की जयंती थी और उसमें शामिल होना ही मेरी जिम्मेदारी थी और इसलिए मैं यहाँ आ गया था. लेकिन आज के पत्रकार परिषद में जलन कैसी होती है वो दिखाई दी और एमओयू इतने हो गए, एमओयू इतने नहीं हो गए, इसके ऊपर सवाल उठाए गए.
ये सब प्रूफ एज ए इंडस्ट्री मिनिस्टर करके मेरे पास है। मेरी विनती है सबसे, जो हमारे अपोजिशन लीडर है उनसे भी, उन्होंने भी कुछ ट्वीट किया था, अगर वो हमसे चाहते हैं कि इसका क्लैरिफिकेशन उनके सामने मीटिंग में किया जाए, तो अगर उन्होंने लेटर दिया तो उनको बुला के एमओयू कितने हो गए, लैंड कौन सी दी गई है, कहाँ तक पिछले एमओयू का कंस्ट्रक्शन आ गया है, इसकी सबकी इंफॉर्मेशन हम उनको देंगे। सर ये कहा जा रहा है कि 15 लाख करोड़ से ज्यादा का इन्वेस्टमेंट जो है वो हुआ है, लेकिन विपक्ष ये कह रहा है कि ये महज दावा पेपर पर है। श्वेत पत्र निकालने की बात कही जा रही है। कांग्रेस अध्यक्ष नारायण पटोले ने ये कहा कि जब मुख्यमंत्री के तौर पे एकनाथ शिंदे साहब जो मुख्यमंत्री थे, उन्होंने दौरा जब किया था तो उसमें जो एमओयू साइन किया गया था, उस एमओयू का क्या स्टेटस है, कितने लोगों को रोजगार मिला? नहीं, इसके ऊपर मैंने एक तरीका निकाला है। मेरी आप सबसे विनती है कि ये जो सवाल उठाया जाता है कि कितना काम शुरू है, कितने एमओयू का इम्प्लीमेंट हो गया है, तो एक उदाहरण मैं देता हूँ। पिछले साल 50,000 करोड़ का जेम्स एंड ज्वेलरी का एमओयू हुआ था। आप अगर मेरे साथ आओगे तो जेम्स एंड ज्वेलरी पार्क, इंडियन ज्वेलरी पार्क जो नवी मुंबई में बन रहा है, उसका काम कहाँ तक आ गया है, उसको लैंड हमने दिया है कि नहीं दिया है, उनका कंस्ट्रक्शन शुरू है कि नहीं है, वो जाके हम देख सकते हैं ना। और बाद में आप फाइनल कर सकते हैं कौन सही बोल रहा है और कौन झूठ बोल रहा है। सर सैफ अली खान वाला मामला जो है चर्चा में है, आरोपी की कस्टडी खत्म हुई थी, कस्टडी बढ़ा दी गई, लेकिन आरोप लगातार ये लगाया जा रहा है कि इस पूरे मामले में जो है फिशिंग है, जो दिखाई नहीं दे रहा। जो आरोपी सीसीटीवी फुटेज में दिखाई दिया था वो दूसरा है और जिसको गिरफ्तार किया गया दूसरा है। नहीं, मेरे ख्याल से इसके ऊपर खुद पुलिस ने बयान दिया है कि उन्होंने कैसा इन्वेस्टिगेशन किया है, वो आदमी था, वो पहले कहाँ था, वो कहाँ गया था, वो कैसे सैफ अली खान के घर में गया, ये पूरा क्लैरिफिकेशन पुलिस ने दिया है। वो देने के बाद ही सम्माननीय न्यायालय ने उसको कस्टडी दी है। तो इसके ऊपर बोलना अच्छी बात नहीं है, क्योंकि जो पकड़ा गया है उसके बारे में पूरा क्लैरिफिकेशन पुलिस ने दिया है। उद्धव ठाकरे ने ये कहा वो जो महानगर पालिका के चुनाव हैं वो अब अकेले हैं, वो लड़ने जा रहे हैं बल पर। क्या आपके मानते हैं कि महाविकास आघाड़ी में जो है अब स्पष्टीकरण दे दिया गया है यूनिटी के तौर? नहीं, उनको अकेले में लड़ना है या अलायंस करके लड़ना है, वो उनकी पार्टी की बात है। क्यों लड़ना है, कैसे लड़ना है, वो भी उनकी जिम्मेदारी है। अगर वो इंडिपेंडेंट लड़ रहे हैं तो उसके ऊपर ये उनका डिसीजन है ना, तो हम क्या बोले। लेकिन क्यों लड़ रहे हैं, किस लिए लड़ रहे हैं, उसका भी क्लेरिफिकेशन आना चाहिए। कल उद्धव जी की जो सभा हुई उसमें कई एमएलए और एमपी शामिल नहीं हुए थे। संजय निरुपम कह रहे कि वो अपने अपने गांव में थे, वो कार्यक्रम कर रहे थे, लेकिन क्या कहीं ना कुछ गड़बड़ है, वो आना चाहते आपके साथ, इसलिए भी वो जाना उन्होंने? नहीं, मेरे ख्याल से गड़बड़ तो बहुत है, लेकिन वो क्यों नहीं आए मुझको पता नहीं। अभी कोई कह रहा है कि उनके कॉन्स्टिट्यूंसी में, उनके गांव में कार्यक्रम था, तो ठीक है, आगे देखेंगे नक्की पक्का क्या है। ये बोल रहे हैं वो सही है, वो क्यों नहीं आए उसका क्लेरिफिकेशन उन्होंने भी दिया है मेरे ख्याल से। आज सब जो एमएलएस थे, एमपीज थे, हमारा यहाँ काम था, वहाँ काम था, अभी सच्ची काम था या नहीं था वो आने वाला कल बताएगा क्या था। नहीं, क्या आने वाले दिनों में हम देख पाएंगे कि जो लोग आपके साथ जुड़ना चाहते हैं कि उनके क्षेत्र के चाहे एमएलए हो, एमपी हो, विकास काम रुकने नहीं चाहिए, इसलिए वो जुड़ना चाहते हैं? मैंने कई बार बोला है कि ये मूवमेंट शुरू है, और आज मैं मेरे रत्नागिरी में था तब यूबीटी के बहुत लोगों ने, बहुत पदाधिकारी लोगों ने माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व स्वीकारने का फैसला किया है। 15 फरवरी को माननीय एकनाथ शिंदे साहब रत्नागिरी जिले में है, वहाँ भी बहुत प्रवेश होंगे। लेकिन मेरे ख्याल से अभी उनको, एमएलए लोगों को, एमपी लोगों को अगर आना है तो कैसा आना है, कब आना है, वो फाइनल किया जाएगा। सर एक प्रश्न आहे. ऍक्च्युली खरं तर छावा या पिक्चरवर सध्या धुमाकूळ झाला आहे. आपण पाहू शकतो संभाजी राजे यांना नृत्य करताना दाखवून सध्या मोठी गडबड आली. आंबेडकर असतील किंवा संभाजी राजे स्वतः या पिक्चरवर आक्षेप घेत आहेत. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्थ काय असेल तर त्याचं समर्थन कोणच करणार नाही. परंतु मला असं वाटतं की लेझिम होतं की डान्स होता, याच्यावर फार मोठं साशंकता व्यक्त केली जाते.
परंतु मला असं वाटतं की संभाजीराजांबद्दल आक्षेपार्थ काय असेल तर त्याचा आम्ही देखील निषेध करणार, पण आम्ही ते पिक्चर बघितलेलाच नाही. हे पिक्चर बघितल्यानंतर सांगितलेलं योग्य ठरेल. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की बॉलिवूडमध्ये हा जर चित्रपट येत असेल, म्हणजे हिंदीमध्ये हा जर चित्रपट येत असेल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा जगभरामध्ये जाणार असेल तर तो नक्की पिक्चर सगळ्यांनीच बघितला पाहिजे. नक्की त्याच्यामध्ये आक्षेप असणार जर काय असेल तर त्या निर्मात्यांनी, त्या दिग्दर्शकांनी काढून टाकलं पाहिजे. परंतु एक मात्र माझी स्वतःची वैयक्तिक मनातली इच्छा आहे की हिंदी पिक्चर मधनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर जगभराला बघायला मिळणार असेल आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही नसेल तर त्याचं समर्थन केलं पाहिजे. क्या क्या नहीं, छत्रपति संभाजी महाराज हो या छत्रपति शिवाजी महाराज हो, उनको ऊपर अगर आक्षेप लेने वाला कुछ फिल्म में हो तो उसका हम भी निश्चित करने वाले हैं. लेकिन वो पिक्चर मैंने भी नहीं देखा है. उसमें कुछ लेजिम का डांस है ऐसा कुछ बोल रहे हैं, लेकिन उसमें अगर कुछ आक्षेप लेने वाली बात है तो वो निकाल देनी चाहिए. लेकिन अगर हिंदी में छत्रपति संभाजी महाराज के बारे में इतिहास लिखा है और वो दिखाना चाहते हैं तो वर्ल्ड तक जाएगा. अगर अच्छी बात है तो उसका समर्थन करना पड़ेगा, और उसमें कुछ आक्षेप लेने वाली बात है तो उसका निषेध करेंगे. लेकिन लेने वाली अगर बात है तो उनके जो डायरेक्टर है, उनके जो निर्माता है, उन्होंने उसमें ध्यान देके वो निकाल देना चाहिए. नाही, ह्या जर घटना घडल्या असतील त्याचा निषेधच आहे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. परंतु या संदर्भातले गुन्हे दाखल झाले असतील त्याची पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे आणि ती माहिती घेऊन मी सांगेन. परंतु अशा पद्धतीचे प्रकार जर घडत असतील तर ही प्रवृत्ती ठेचून काढण्यामध्ये शासनानं पुढाकार घेतला पाहिजे, गृहमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. येस, थँक्यू. फोटो दाखवू. हे मुख्यमंत्री मोदयांचं ट्विट आहे. आणि हा मफलर घातलेला माझा फोटो आहे. हा इंडिया पॅव्हिलियन. इंडिया पॅव्हिलियन मध्येच महाराष्ट्र पॅव्हिलियन होतं. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.